विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे आपल्यासोबत आहेत। अनेक वेळा मागच्या 2 वर्षात 4 वर्षात जो पक्षफुटीचे प्रकरण झाले त्यावेळेस तुम्ही नेहमी वेळोवेळी जे आहे ती एकदम लीगल बाजू काय असे ते मांडलेले आहे। आता पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची। कसं बघता त्या सगळ्या घटना? यामध्ये मी फक्त कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल बाजू आपल्याला स्पष्ट करेल, कारण यामध्ये असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांकडे सध्या 9 खासदार आहेत आणि 7 खासदार काहीतरी पत्र देऊन वेगळा गट स्थापन करतायत असं एक टीव्हीच्या बातम्यावरून असं दिसतंय। तर यामध्ये हा जो हे सगळं जे प्रकरण आहे हे अँटी डिफेक्शन लॉ आहे, म्हणजे 10वी अनुसूची आपल्या भारतीय संविधानामध्ये 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना अमेंडमेंट झाली होती आणि त्याप्रमाणे हे आता मर्जरचं प्रकरण दिसतं। पॅरा 4 प्रमाणे जर 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात, अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4मध्ये आहे। आणि यामध्ये मूळ पक्ष आणि संसदीय पक्ष असे 2 घटक यामध्ये समावेश आहे। तर मूळ पक्षामध्ये सुद्धा 2 फूट पडली पाहिजे आणि हे फूट सिद्ध करता आली पाहिजे अशी ती लीगल पोझिशन आहे। आता पुढे कारण या मागचं शिवसेनेचं जे प्रकरण आहे किंवा NCPचं प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजूनही लागलेला नाही आहे। कदाचित हे प्रकरणसुद्धा पुढे न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। 9 मध्ये जर 6 किंवा 5 गेले तर त्यांच्यावर काय ॲक्शन होऊ शकते आणि 7चाच गट तयार केला जाऊ शकतो का? 7चा म्हणजे 2/3 जर गट झाला तरच ते मर्जर जे आहे विलिनीकरण त्याला मान्यता मिळू शकते, कारण तशी तरतूद आहे। त्यामुळे ते 6 किंवा 5 जर गेले तर ते मग निश्चितच अँटी डिफेक्शन लॉच्या स्कोप खाली येईल आणि त्यांच्यावर तशी कारवाई करण्याची पिटिशन देता येईल, म्हणजे ती अपात्रतेची कारवाईची पिटिशन देता येईल। जर पहिले 5 गेले आणि त्याच्यानंतर 2 गेले तर मग काय? तर ते इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे। मधुकरराव चौधरींच्या काळात तसं इंटरप्रिटेशन झालं होतं, कारण ही खरं म्हणजे 5 आधी गेले 2 आधी गेले, मग त्यांनी एकत्र त्याला गणना देऊन म्हणजे एकत्र मोजून ते एकच प्रक्रिया असं गृहीत धरलं होतं। पण याच्यावर बरेचसे मग परत इंटरप्रिटेशन आले की हे 5 गेले तर ती एकल प्रक्रिया आहे, दोघांची वेगळी प्रक्रिया आहे, मग ते 2 ट्रीट करावे। ऑफकोर्स आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालय हायकोर्टात वगैरे जाईल आणि त्यामध्ये आता सध्या तरी आपल्याला भाष्य करता येईल। तर 4 वर्ष आधी 2022 मध्ये ज्यावेळेस 40 आमदार फुटले होते त्याच्यानंतरचं प्रकरण अजूनही कोर्टात प्रलंबित आहे। त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, नव्याने ही मंडळी निवडून आली। जर कारवाई करायचं ठरवलं कोर्टाने तर मग कसं केलं जातं? नाही, आता कोर्टाचा निर्णय खरं म्हणजे एवढा दिवस चंद्रचूड साहेब आले, गवई साहेब आले, 2-2 वर्ष असं हे प्रकरण प्रलंबित राहणं माझ्यासारख्या कायद्याच्या अभ्यासकाला योग्य वाटत नाही। कारण सर्वोच्च न्यायालय हे इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे। घटनेचं इंटरप्रिटेशन कोणी करायचं? शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नाही करायचं तर कोणी करायचं? हे प्रकरणाचा लवकर निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला पाहिजे, त्यामुळे मग असे प्रकरण पुढे उद्भवणार नाही असं मला वाटतं। या चर्चेवर आता उद्धव ठाकरेंनी काल एक बैठक घेतली आणि खासदारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ते असं म्हटले की ज्यावेळेस 40 फुटत होते त्याची कुणकुण मला लागली नसावी का, पण ज्यांना जायचं त्यांनी जावं आणि खुशाल राहावं असं त्यांनी म्हटले त्याच्यात। नाही, हे आता पॉलिटिकल त्यांची कॉमेंट्स आहे। आता हे याच्यामध्ये हे लिगली ते कसं त्याच्यामध्ये बसवतात, ट्रीट करतात, हे आता बघता येईल आपल्याला पुढे काय होईल या प्रकरणात। आपण जर पाहिलं तर अनंत कळसे यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे नेमकं आता जे ऑपरेशन टायगरची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे त्याच्यावर त्यांनी सविस्तर मुद्दा आणि भूमिका मांडलेली आहे। जर गट तयार झाला, 2/3 मुद्दा जर झाला तर कारवाई होऊ शकत नाही, पण जर कमी लोक असतील तर कारवाई केली जाऊ शकते। पण मी सध्या नंदनवनच्या बाहेर आहे। नंदनवन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे। त्या निवासस्थानाबाहेर आपल्याला विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे भेटलेले आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चासुद्धा आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह मोडमध्ये झालं आहे का हे सुद्धा आता तितकंच शोधणं महत्त्वाचं असणार आहे। वेळ झाल्यास हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।